बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। तर मंडळी, एकूण काय, आरोग्य ही आपली धनसंपत्ती आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी ही घ्यायलाच हवी। तर सतत आनंदी राहा, सुखात राहा, निरोगी राहा आणि हो, निसर्गाला जपा, संस्कृतीचं भान राखा। बोला ओम शांती शांती शांती। बरं आई, मी येते हा आता। नीट जा हा, सावकाश जा। हो. का ग एवढे घाईने निघालीस? अहो, माझी नणंद विशाखा, हा? तिचा साखरपुडा आहे 2 दिवसांनी। अगं बाई, म्हणून मी आज तिची अपॉइंटमेंट घेतली रुपालीकडे। रुपाली म्हणजे तुझी ती ब्युटिशियन मैत्रीण? हो, ए, मी पण विचारलंय म्हणून सांग तिला। सांगते नक्की नक्की। हा, ओके, अच्छा, सावकाश या हा। नीट जा ग। हो हो, चला आपण आता प्रसाद प्रसादाला जाऊ। चल घेऊया स्क्रब लावायला। हो विशाखा, साखरपुड्याची सर्व खरेदी झाली? फायनली अन्नपूर्णा मावशी बरोबर जाऊन सगळी खरेदी पूर्ण केली। गुड, व्हेरी गुड। तुझे फियांसी केमिकल इंजिनियर आहेत ना? हो, मग तुमची केमिस्ट्री चांगलीच जमेल। हा, मस्त वास येतोय बदामाचा। हे कुठलं स्क्रब आहे? अगं हे ना लाकडी घाण्यावरचं बदामाचं स्क्रब आहे। ह्यानी ना टॅन जातो आणि हिची स्किन ड्राय आहे ना, म्हणून ह्याच्यात चिमूटभर हळद आणि दूध टाकली आहे। हो हो, मी पाहिलं ते। माझी स्किन ना जराशी ऑइली आहे। मी स्क्रबमध्ये काय मिक्स करू? तू दूध नाही घालायचं, त्याच्यामध्ये तू ना रोज वॉटर घालायचं। हां, आता ह्या स्क्रबमुळे ना हिचा चेहरा छान खुलून दिसेल बघ। म्हणजे साखरपुड्यात हिला पाहून हिचे फियांसे खुश। हॅलो रुपाली ताई। हॅलो, या या मॅडम या। कशा आहात? एकदम बिझी, सीझन चालू आहे ना। हो। तुम्हाला बसायला वेळ आहे ना? बसते बसते। कारण हिचं ना पूर्ण पॅकेज आहे। अच्छा अच्छा, हरकत नाही। चालेल, बस। ओके. ओके विशाखा, आपण आता आतल्या सेक्शनला जाऊया, बाकीचं करून घेऊ, मग काढूया। हे कुठलं स्क्रब आहे? हे बघ, हे कोकोनट स्क्रब आहे, लाकडी घाण्यावरचं। ओके, हे वापरलंय पॉलिशिंगसाठी। पायाचं पॉलिशिंग फार छान होतं याने। इथे दिले स्वयंपाकातही याचा वापर करू शकतो आपण। हो. ग्रेव्ही घट्ट होते। हो हो, ओह वाव। कसं वाटतं तुला? चांगलं आहे। रिलॅक्स वाटतं? अगं हे प्रोडक्ट खूप छान आहे। मी नेहमी सगळं लाकडी घाण्यावरचंच वापरते। हो तेच ना, मग कधी कधी ना आपल्याला स्क्रब केलं हार्श फिलिंग येतं ना, तसं नाही येते कारण म्हणजे। ह्याच्यामध्ये ना 10 ते 15% तेल राहतं। ओके, ते तेल काढतात लाकडी घाण्यावरती आणि मग त्याचं जे हे सगळं स्क्रब तयार होतं आणि त्यामध्ये ते आहे, त्यामुळे तुला ते छान वाटतं। बघू, हां आता आपण काढूया। हो,
छान झालाय का? मस्त झाला. बघ आता सगळा ड्रायनेस गेला. खूप ड्राय होती माहिती? हो. नाही, मला आहेच ड्राय स्किनचा त्रास. शांभवी येणार होती ना ग? हो, येणार आहे. भजनाला गेली ती, येईलच. अच्छा अच्छा. मग मसाजसाठी कुठलं तेल वापरणार तुम्ही? अगं लाकडी घाण्यावरचंच बदाम तेल. मी जरा तेल पाहू का? अरे, हे जिरलं सुद्धा? हो, कारण याच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केलेली नाहीये ना, म्हणूनच ते जिरलं. म्हणजे हे पूर्णपणे नॅचरल आहे तर. त्वचेला पोषक असणारे सर्व नैसर्गिक गुण लाकडी घाण्यावरच्या बदाम तेलातच असतात. तुम्हाला म्हणायचं आहे लाकडी घाण्याचा उपयोग करून हे बदाम तेल काढलंय? अगं हो, लाकडी घाण्यातूनच हे तेल काढलंय. तुला माहिती आहे का, सतेज कांतीसाठी हे तेल फार इफेक्टिव्ह आहे असं माझा अनुभव आहे. चेहऱ्यावरच्या आणि हातावरच्या सुरकुत्या या बदाम तेलानेच तर कमी होतात. अच्छा. आपल्या डोळ्याखाली कधी कधी रात्री नीट न झोप झाल्यामुळे काळी वर्तुळे येतात. त्या जागी जर बदामाच्या तेलाचा वापर केला तर वर्तुळे नाहीशी व्हायला हवीत. अगदी बरोबर. काळी वर्तुळं नाहीशी झाली की चेहरा अगदी फ्रेश दिसतो. म्हणूनच मी चेहरा, गळा, खांदा, पाठ यांना लाकडी घाण्यावरच्याच बदाम तेलानं मसाज करते. या बदाम तेलामध्ये जो बदाम वापरला जातो ना, त्याच्यामध्ये खूप सत्व असतात आणि ती आहारात वापरली की त्याच्यामुळे बुद्धिमत्तेत आणि स्मरणशक्तीत फार वाढ होते. बदाम तेल आहारातही वापरतात? होय, वरण भातावर तुपाऐवजी जर आपण बदाम तेल आणि अक्रोड तेल घालून खाल्लं ना, तर वरण भात फार रुचकर लागतो. आणि आपण पोळ्यांमध्ये पुरणपोळी आहे, गुळाची पोळी आहे, याच्यावर जर आपण बदाम तेल लावून घातलं ना, तर फार मस्त लागतं. आणि दुसरं म्हणजे परोठा, आलू परोठा आहे, व्हेजिटेबल परोठा आहे, त्याच्यावर लावलं ना तर आहा, एकदम सुंदर लागतो. आणि कोशिंबीर म्हणाल तर कोशिंबीर आणि सलाड हे रोजच्या जेवणात असल्याने आपण त्याच्यावर जर ड्रेसिंग केलं तर फार छान लागतं. आणि कोरड्या चटण्या, तिळाची चटणी आहे, दाण्याची चटणी आहे, जवसाची चटणी आहे, त्याच्यावर जर आपण कच्चं घालून खाल्लं ना तर फार पौष्टिक होतात त्या चटण्या. खूप छान माहिती दिली का मॅडम तुम्ही. मी अधूनमधून ना वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते घरी. आणि ह्यावेळेस ना मी लाकडी घाण्याचं बदाम तेल आहे ना, ते वापरणार आहे. मला वाटतं हे लाकडी घाण्यावरचं बदाम तेल विशिष्ट प्रकारच्या बदामांचा वापर करून काढलं जात असावं. होय, बदाम तेल काढण्यासाठी आम्ही मामरो बदामच वापरतो. का मामरो बदामच का? कारण मामरो बदाम चवीला खूप गोड असतो आणि त्याच्यात ना भरपूर सत्व असतात. ते कधीतरी भाजीत घालून बघितलं ना तर भाजीला एक वेगळीच चव लागते. जगातील खाद्य संस्कृतीचा अभ्यास करणारे मास्टर शेफ आणि खवय्ये या बदाम तेलावर खूप खुश आहेत. मॅडम, तुम्हाला कशी एवढी सगळी माहिती? कारण आम्हीच आमच्या श्री रामकृष्ण ऑइल मिल्स मध्ये या तेलाचं उत्पादन करतो. म्हणजे लाकडी घाणा आमचाच. अरे भावना, कशी आहेस? एकदम छान. कशा आहात तुम्ही? मस्त. वा वा. बसा. मॅडम, ही माझी नणंद विशाखा. अच्छा. लग्न ठरलंय हिचं. 2 दिवसांनी साखरपुडा आहे. मला म्हणाली रुपाली ताईकडूनच पॅकेज करून घ्यायचं. मी म्हटलं ठीक आहे. आणि विशू, ह्या पटेल मॅडम बर का, अगं यांच्या लाकडी घाण्यावरचं तेलच आपल्या हेल्थ शॉपिंगमध्ये आपण ठेवलंय विक्रीला. हो का? हो, मला माहितच नव्हतं. अच्छा रुपाली, फेशियल झालं का गं? हो अगं चाललंय. आणि विशाखा, तू ना तुझ्या स्किनची खूप काळजी घेत जा. बदामाचं तेल वापरत जा आणि तेही लाकडी घाण्यावरचं. हो, चेहऱ्याला आणि हाताला लावत जा. हं? आणि थंडीत तर हे वापरच नक्की, त्यामुळे तुझी स्किन मऊ राहील. हां, चल मी तुझ्या हेड मसाजची तयारी कर. हो. वहिनी, अगं या मॅडमने लाकडी घाण्यावरच्या बदाम तेलाची इतकी सुंदर माहिती दिली ना, मला खरं सांगू अन्नपूर्णा मावशीची आठवण आली. ती पण मला थालीपीठाला बदाम तेल लावून द्यायची. अच्छा, हो का?
मॅडम, हेड मसाजसाठी लाकडी घाण्यातलं कोणतं तेल वापरायला हवं? त्याच्यासाठी लाकडी घाण्यावरचं अक्रोड तेल वापरायचं, कारण अक्रोडाचा शेप हा मेंदूसारखा असतो. त्याच्यामुळे तो मेंदूला आणि केसांना भरपूर पोषण देतो. पण एक मात्र आहे हा, हे अक्रोड तेल लावताना एक खबरदारी घ्यायची असते. ती कोणती मॅडम? हेड मसाज करताना ना लाकडी घाण्यावरच्या अक्रोड तेलामध्ये दुसरं कोणतंही तेल मिक्स करायचं नाही. असे का? फक्त अक्रोड तेल लावल्याने त्या अक्रोड तेलाचेच रिझल्ट मिळतील ना. तुम्हाला सांगते, या अक्रोडाच्या तेलाने जर का बाळाची टाळू भरली ना तर त्याच्या मेंदूला पोषण मिळून त्याची बुद्धिमत्ता तर वाढतेच, पण त्याचे केसही सुरुवातीपासूनच एकदम छान होतात. मी तुझा हेड मसाज ना अक्रोड तेलाने करते, त्यामुळे तुझा स्काल्प टाईट होईल, केस गळायचं पण प्रमाण कमी होईल. तू पण ना हे तेल नियमित वापरत जा, अक्रोड तेल. त्याने केसांची मुळं घट्ट होतात, हेअरफॉल होत नाही, डॅन्ड्रफ पण जातो आणि केसांना एक प्रकारची चकाकी येते, शाईन दिसतं केसावरती. शिवाय हे लाकडी घाण्याचं अक्रोड तेल केसांच्या टोकांना लावलं ना तर केसांचं दुभागणंही कमी होतं. हो मॅडम, खरं आहे, केसांचं दुभंगणं कमी होतं बरं का यानी. चल आता तुला हर्बल शॅम्पूने हेड वॉश देते. अगं ह्यांचा लाकडी घाणा आहे ना, त्यांच्याचकडचा हा शॅम्पू आहे. होय, आम्हीच विकसित केला आहे तो. त्याच्यामध्ये आवळा, रिठा, शिककाई आणि जास्वंद हे असल्यामुळे केस धुतल्यानंतर कंडिशनर करावं नाही लागत. शिवाय केस खूप सॉफ्ट होतात आणि केसांना शायनिंग पण खूप छान येतं. आणि हा शॅम्पू कम्प्लीट हर्बल आहे. चल मी तुला आता हेड वॉश द्यायला सांगते. हा, एक मिनिट काय झालं? मॅडम, तुम्ही जाण्याच्या आधी सांगते, मला तुमचं लाकडी घाणं पाहायचंय. या ना, कधी या. थँक्यू. लाकडी घाणा हो लाकडी घाणा, लाकडी घाणा हो लाकडी घाणा हो, फिर घर घरा हो. सौंदर्य पोषक तेल लाकडी घाणा, शुद्ध ताज तेल लाकडी घाणा, अमूल्य सत्वाचं तेल लाकडी घाणा, परंपरेचं प्रतीक जाणा. लाकडी घाणा हो लाकडी घाणा, लाकडी घाणा हो. या, हा आमचा लाकडी घाणा. या ग. ओ माय गॉड, हो ना. आणि हे माझं मिस्टर आनंद पटेल. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. या, श्री रामकृष्ण ऑइल मिल्सच्या लाकडी घाण्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या. ए या ग. केवढे बदाम आहेत. हो, हे बघा. वा, हो, अच्छा, हेच का ते मामरू बदाम? हो, हे महाग असतात बरं का, कारण आहार आणि आरोग्यासाठी याच्यात सर्वोत्कृष्ट गुण असतात, म्हणून आम्ही मामरो बदामच वापरतो. चव पण छान आहे त्याची. हो, चला तर मग तेल काढायचं याचं. चला, सगळ्यांनी बदाम टाका आणि घाणे चालू करा. बघा, आता हे इथून तेल यायला सुरुवात झाली आहे आणि ते इथवर आता भरून जाईल थोड्या वेळात. माय गॉड, बदामाचं एवढं तेल मी पहिल्यांदा पाहते आणि लिटरली तोच रंग आहे आणि स्मेल ऑसम. हीच घनता आणि तोच स्वाद आहे. तुम्हाला सर्वांना आता मी ते तेलच दाखवतो प्रत्यक्षात. प्लीज. माय हे गॉड. बघा, लाकडी घाण्यावर काढलेला बदामाचा अस्सल तेल. हा, गरम आहे. अरे जाडसर आहे ना. मस्त आहे.
बघा सगळ्यांनी हातावर लावून बघा तेल मुरतंय की नाही. मुरलं ना हो. याला कारण आहे लाकडी घाण्यावरच्या बदाम तेलाची नैसर्गिक शुद्धता. हे झालं आता बदाम तेलाविषयी. मी तुम्हाला आता अक्रोड बाबत माहिती देतो. चला हे घे. लाकडी घाणा लाकडी घाणा हो. लाकडी घाणा लाकडी घाणा हो. या. ओ माय गॉड, केवढं आहे हे. हे बघा, हे अक्रोडाचा आकार मेंदूसारखा आहे. अरे हो की, हे बघ. खरंच म्हणूनच याला ब्रेन टॉनिक असेही म्हणतात. बर. आणि हेच अक्रोड आम्ही लाकडी घाण्यामध्ये तेल काढण्यासाठी वापरतो. अच्छा. अरोमा ऑइल तयार करतात ना, त्याच्यासाठी हे लाकडी घाण्यावरचं अक्रोड तेलच वापरतात. म्हणजे लाकडी घाण्यातल्या बदाम तेल आणि अक्रोड तेलाला प्रचंड मागणी असणार. हो अगं, माझ्या पार्लरमध्ये जे क्लायंट येतात ना, ते लाकडी घाण्यावरच्याच अक्रोड आणि बदाम तेलाची मागणी करतात. हं. आमचे ग्राहक जेव्हा परदेशात जातात ना, तेव्हा हे लाकडी घाण्यावरचं अक्रोड तेलच घेऊन जातात. आता हे अक्रोड डायरेक्ट जातील लाकडी घाण्यामध्ये तेल काढण्यासाठी. डोळ्यांचं पारणं फेडणार, काळ्याभोर केसांच्या दाट वृद्धीचं वरदान म्हणजेच लाकडी घाण्याचं अक्रोड तेल. जीवनाला आनंद देणारं, आरोग्य सुखाला मनामनात झिरपवणारं तेल म्हणजेच लाकडी घाण्याचं बदाम आणि अक्रोड तेल. हजारो लाखो वर्षांपूर्वी निसर्गाच्या कुशीत दडलेली रत्ने ऋषीमुनींनी मुक्त हस्ते आपल्याला प्रदान केली. इंद्रधनुच्या सप्तरंगात सौंदर्याचा सुगंधी रंग म्हणजेच लाकडी घाण्यावरचं बदाम तेल आणि अक्रोड तेल. आहाराच्या चवीला अमृताची गोडी ती लाकडी घाण्यावरचे बदाम तेल आणि अक्रोड तेल. आणि हा आमचा हर्बल शॅम्पू कम्प्लिटली नॅचरल आहे. आत्ताच पॅकिंग होऊन आलाय. वाव मॅडम, थँक्यू सो मच. खरंच तुमच्यामुळे लाकडी घाण्यातून तेल कसं निघतं याचं प्रात्यक्षिक आम्हाला पाहायला मिळालं. ओके. थँक्यू. मग विशाखा, सासरी गेल्यावर कोणता शॅम्पू वापरणार आहे? ऑफकोर्स लाकडी घाण्याचा हर्बल शॅम्पू आणि आहारात फक्त आणि फक्त लाकडी घाण्याचं अक्रोड तेल आणि बदाम तेल. अरे मी सुद्धा. अरे मी हे दाखवलं होतं आणि इथले सगळे प्रोडक्ट इतके छान असतात. मला ते अगं फार आवडतात ना. काय मेधाताई, कशा आहात? अरे हाय, कशा आहे?
झाली साखरपुड्याची तयारी हो उद्या या हा नक्की येणार आहे. माझी नेहमीची ऑर्डर काढली. अरे वा. बदाम तेल, अक्रोड तेल. ताई मला पण खरेदी करायची हो सांग ना. मला बदामाचं तेल 200 ml, लाकडी घाणा अक्रोड तेल 100 ml. त्या दिवशी हाच वापरला होता तुम्ही. मला बदाम तेल 30 ml आणि स्क्रब हवाय मला. आणि मला माझ्या केसांसाठी शॅम्पू हवाय. ते लाकडी मला पण herbal एक चालेल शांत. मला एक स्क्रब पण हवाय. बदाम अक्रोड स्क्रब. पार्लर मधले सगळे क्लायंट घेऊन आली. थँक्यू. आम्ही आलोय. बरं वाटतं. किती झाले? माझे किती झाले हे बघा. आता मी माझ्याच घरी जाईल. काही हरकत नाही. वापरून झालं की आम्हाला कळवा. बाय. हो. प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकांसाठी आहारासोबत आरोग्यही जपणार. लाकडी घाण्याचे बदाम आणि अक्रोड तेल. लाकडी घाणा. अधिक माहितीसाठी 08030636347 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. आमची पुण्यातील फॅक्टरी आउटलेट्स श्री रामकृष्ण ऑइल मिल्स, मंडई आणि कोथरूड इथे. www.lakdighana.com या वेबसाईटवरून आपण श्री रामकृष्ण ऑइल मिल्सची सर्व प्रॉडक्ट्स ऑनलाईन खरेदी करू शकता.